श्रीनाथ नारायण वासुदेव कृष्ण श्रीनाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी श्रीनाथ नारायण वासुदेव श्रीनाथ नारायण वासुदेव श्रीनाथ नारायण वासुदेव हे नाथ 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 नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 हरे मुरारी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हरे मुरारी हे नाथ नारायण कुंडलीक वरदारी पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वैन्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यनिर्मलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा ओम नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणामृत कुंडलीक वरदा हरि विठ्ठल पंढरीनाथ भगवान
कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय. म्हणून जग ज्ञान फिरते, बोलता अज्ञान वादाते, विखुरले होत जाते वाचीची. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान यावत जीवाच्या कल्याणासाठी तुमच्या आमच्या विचारासाठी ज्ञानोदयावरून ज्ञानेश्वरीचं अवलोकन केलं. आणि आज म्हणजे कालपासून नवरात्र उत्सव चालू झाला बरं का. नवरात्राचा उत्सव चालू झालाय आणि नवरात्र उत्सवानिमित्त आपण नवरात्रामध्ये आपण प्रवचन रूपी सेवा चालू केलेली आहे. तर नवरात्रा म्हणजेच नवविधा भक्ती आहे. भगवान विष्णूने सुद्धा नवरात्रामध्ये आई जगदंबेला प्रसन्न केली. ही जगदंबा त्या ब्रह्मांडाला, त्या विश्वाला, या जगताला प्रसन्न केली. तिच्यापासून सर्व जीव जंतू जगाला प्रसवणारी ही आधी शक्ती आहे. आपण नवरात्रा, नवमाळा आणि नवविधा भक्ती, नवविधा भक्तीचं वर्णन करणारा हा नवरात्राचा उत्सव आहे. तर आजचा दुसरा दिवस आहे. तर आपल्याला माऊली ज्ञानोबा याचं वर्णन करायचं. ज्ञानोबा या सांगतात आणि त्यातल्या त्यात आपण ज्ञानोबा या म्हणतात, अरे बाबा, म्हणून जग ज्ञाने फिरते, बोलता अज्ञान वाढाती, विखुरली होत जाती वाचीची. माऊली ज्ञानोबा म्हणतात की जगाला अज्ञान म्हणून आत्मज्ञानाने जे प्रकाशित झाले असतात, तर जगाला अज्ञान म्हणजे वाणीला फाटा फुटल्यासारखी
होते. बोल. जग कसं आहे तर बाबा, आत्मज्ञानाने जर जग प्रकाशित झाले असता तर त्या जगाला अज्ञान म्हणून वाणीला फाटा फुटल्यासारखे आहे. जग कसं आहे, जग जर आत्मज्ञानानं झाला असेल, जग आत्मज्ञानानं होतं का? नाही. जग नाम अज्ञानच आहे. आणि जग भरले कशानं? आडराणी भरले जग. आडरानाने म्हणजे अज्ञानाने जग भरलेलं आहे. आणि या जगाला पोसणारी, या जगाला प्रसवणारी, या जगाला प्रकाशित करणारी, या जगाला नावारूपाला आणणारी, जगच निर्माण करणारी ती माया आहे. तीच दुर्गा म्हणजे जगदंबा आहे. आणि त्या जगदंबेचा उत्सव चालू आहे. तर जगदंबेची आता आपण 9 दिवसावर 8 दिवसात जगदंबेच्या आरतीवर काय करणार आहोत? प्रवचन करणार आहोत. आरतीवर अमृत अनुभवही कापून लावा म्हणून आपला हा ग्रंथ आहे. तर आपण जगदंबेच्या आरतीवर 9-8 दिवस आरतीवर प्रवचन करायचं. आपल्याला सगळ्या आरत्या माहित, पण आरती कशी आहे, त्या आरती काय घडलेलं आहे म्हणून जातो. पण आरती कधी जातो? दुर्गा देवी बशिनारेलाच आरती आहे ना, आरती तर राहिला बाजूला. बरं, जी दुर्गा देवी आपली नाट्याची नाही त्याला काय आहे ना, आरती तर येईच ना, पण त्या आरतीचा अर्थ तर येतो का? नाही. कशाने भरलेलं आहे? हे जग कशाला भरलेलं आहे? आडराने भरली जग. आडरानाने काय झालेलं आहे? जग भरलेलं आहे. म्हणून त्याला बाबा त्याला अज्ञान म्हणून ही तुझ्या वाणीची शब्द मात्र आहे, त्याला काही अर्थ नाही. आत्मज्ञानाने जे प्रकाशित होत नाही, तर कशाने प्रकाशित होते? हे अज्ञानाने. माऊली ज्ञानोबराया म्हणतात, अरे सगळा व्यवहार पसरला आहे, तर पुन्हा दृष्टांतपूर्वक दृश्य द्रष्टा दृश्य भाव आहे, म्हणजे अज्ञानवाद म्हणूनही अत्यंत चूक आहे. ज्ञानोबराय म्हणतात, म्हणून जग ज्ञाते फिरते, बोलता अज्ञानवादाचे. अज्ञानाचा काय जगामध्ये आहे? वाद आहे. बरं का? अज्ञानवादाने जगाची प्रसिद्धी आहे. आणि अज्ञानच कोणाला कळलं? ज्ञान कळण्याचा विषय. त्याला अज्ञान कळलं तरच त्याला ज्ञान कळतं. अज्ञान वादे, अज्ञानाचा काय आहे जगात? वाद आहे. आणि हा वाद कधी निघतो? कसा निघतो? का निघतो? कुणाजवळ निघतो? आणि कोणाच्या दर्शनाने निघतो? हा जर विषय कळला नाही तर तुम्हाला नवरात्र कळेल. तर माऊली ज्ञानोबराय म्हणतात, बाबा द्रष्टा दृश्य भाव आहे म्हणजे अज्ञानवाद. द्रष्टा दृश्य आहे म्हणजे काय? द्रष्टा आणि दृश्य आहे म्हणजे काय आहे? हा अज्ञानवाद आहे. बर, तर महाराज म्हणतात, मनने आहे अत्यंत चूक आहे, पण वाणीला सरळ सुटला आहे, म्हणून अशी बडबड चाललेली आहे. या
व्यवहारात वाणीला फाटा फुटला. जशी म्हणतात माणसाच्या वाणीला फाटा तुटला तुटत जाऊ नये म्हणूनच तर परमार्थी मनुष्याने कमी बोलत जावे. नवरात्रात काय करावं? कमी बोलत जावं. नवरात्रामध्ये बोलत जावं तर कमी बोलावं. बोलावं तर परमार्थाविषयी बोलावं. बोलावं तर देवाविषयी बोलावं. बोलावं तर सत्कर्माविषयी बोलावं. म्हणून नवरात्राचा मौन व्रताचा उपाय नवरात्रा धारण करावं. त्याचं कारण का नवविधा भक्ती प्रसन्न करत असताना नवरात्र ओलांडीत असताना त्या जगदंबेला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल बोलन तर तुझ्याविषयी बोल, नाही तर बोलणारच नाही. बरं का? बोलन तर तुझ्याविषयी बोलन, नाही तर बोलणारच नाही. नवरात्रामध्ये तू प्रसन्न हो, माझ्यावर कृपा कर. म्हणून महाराज म्हणले नवरात्रामध्ये प्रसन्न होऊन नवरात्रामध्ये प्रसन्न होऊन नवरात्रात प्रसन्न होऊन नवरात्रात प्रसन्न होऊन माझ्यावर कृपा कर आणि आई जगदंबेला असं म्हणायचं. तर जगदंबा ही नवरात्राची खाण आहे. नवरात्रात त्या वाणीला उधो बोला अंबाबाई माऊली जाओ. उधो बोला आमच्या उधो करायचं. उधो महाराज उधो करायचं. उधो बोला अंबाबाई माऊली जाओ. उधो बोला उधो कुणाचा? उधो बोला. तिच्या नावाचा जे घोष करा, तिच्या नावाचा का जे घोष करा, तर ही विश्वाची जननी आहे. विश्वाला प्रभीत करणारी आदि शक्ती आहे. विश्वाला मोहित करणारी आहे, विश्वाला प्रकाशित करणारी आहे. ती कोण आहे? महाराज वर्णन करतात. दुर्गे दुर्गट भारी तुझवे न संसारी अनाथ नाते अंबे करुणा विस्तारी. दुर्गे आई जगदंबे तू कशी आहे? अनाथावर दया करणारी आहे. पण तू एक काम कर बरं आई. नवरात्रामध्ये काय काम आहे? महाराज म्हणतात दुर्गे दुर्गट भारी. त्याचं उत्तरार्ध असं सांगते आरती सगळ्यांनी चित्त देऊन ऐकायची आहे. 9 दिवस हेच आरती करणार आहे.
दुर्गे दुर्गेची दुर्गा आहे. दुर्गा ही आदिशक्ती आहे आणि आदिशक्ती असल्यामुळे तू या विश्वाला प्रसन्न केल्यामुळे, ह्या विश्वाला तू प्रसवल्यामुळे आता तू काय करावी, हा जो संसार आहे, संसार सागर भरला जातो पूर, बर का, असा दुर्घाट आहे. हा घाट कोणालाही करता येत नाही, उतरता येत नाही. दुर्गे दुर्गट भारी, हा एवढा मोठा घाट आहे, एवढा मोठा विशाल आहे आणि याला तरुण आम्हाला पलीकडे जायचं नाही काही, आणि ते तुझ्या वाटून कोणी येणार नाही. जशी जन्माला आणली, जशी या जगाला प्रकाशित केली, तसंच आम्हाला तू घेऊन जा. दुर्गे दुर्घट, हा जो घाट आहे, हा मोठा डोंगर आहे आणि विशाल संसार रूपी समुद्र आहे. या संसार रूपी समुद्रामधून, या संसार रूपी समुद्रामधून तरुण नेणारी तू कोण आहे, तर आई माता आहे. बर का. अनाथ नाथे आंबे करुणा विस्तारी, अनाथाला दया करणारी, अनाथाला या संसार रूपी सागरातून तरुण नेणारी दुर्गे तूच दुर्गा आहे, तूच माता आहे. म्हणून नवरात्रामध्ये ज्यांनी नवरात्रामध्ये आई जगदंबेची, आई दुर्गेची सेवा करतो ना, तर तो या बहुसागरामधून, या संसार समुद्रामधून तरुण जातो. बरं का. आणि त्याच्या संसारात काही कमी होत नाही. का बरं, तर तीच या ब्रह्माची खान आहे. बरं का. तिच्याच हातात सगळी सत्ता आहे, तिच्यापासून सगळं तयार झाले. हिने एवढे वाढविलेले, हिनं एवढं वाढवलं आणि हिच्या ताब्यात सगळं आहे. पैसा कोण आहे, पैसा कोण आहे, अर्थ कोण आहे, लक्ष्मी कोण आहे. तुम्ही कुणाची उपासना करता. पांडुरंगाच्या जरी मंदिरात गेलं ना, पांडुरंगा माझं घर चांगलं राहावं, माझ्या घरात सगळं सुखी राहावं आणि पुढच्या वर्षी तेवढं नंतर दुसरा मधला सर्व होऊन जावा. उपासना पांडुरंगाची, दर्शन पांडुरंगाचं, आणि मग विच्छा रुक्मिणी जगदंबेची. कुणाच्या दर्शनाला गेले, पांडुरंगाच्या जरी दर्शनाला गेला तरी आई आंबेचीच उपासना करतो आणि तिलाच मागतो. काय मागतो, सुख कुणाकडे आहे, दुःख कुणाकडे आहे, संसारातलं काय कमी जास्त कोण देतो, तुम्ही कुणाची मागणी करता. पाया त्याच्या पडतात, मागता कुणाचं तिचं, तिने त्याच्या वाटे केल्या म्हणून तिचं मागायचं. आता काही भक्त त्याच्या पाया पडत्यात पण तिचं नाव घेणे, तो भाग वेगळा, तो नवरात्रातला भाग नाही. आपल्याला तिकडे जायचं, आपल्याला आज माया सांगायच्या, दुर्गा सांगायच्या. तर तिने या जगाला पोचते. तर महाराज म्हणू लागले, आई तू काय कर. महाराज ऐकून झाले की त्यांना हे भोंगा खाल्ला. दुर्गे दुर्गट भारी, हा जो घाट आहे, हा विशाल समुद्र आहे, संसार रूपी समुद्र आहे. या संसार रूपी समुद्रामधून तरुण येण्याचं काम आई तुझ्याकडे आहे.
आणि तू काय कर, त्या सगळ्या जीवाला त्या संसार रूपी समुद्रातून काय कर, चालून ये. त्याच्याशिवाय जमणार नाही. तर दुर्गी दुर्गट भारी हा भारी असणारा संसार डोंगर आहे. या संसारात तुझ्या वाचून कोणी तर नाही. अनाथ नाट्यांते करुणा विस्तारी. अनाथाला तुझ्या करुणेची म्हणजे दयाची गरज आहे. दुर्गी दुर्गट भारी दुर्वीन संसारी. या संसारात तुझ्याशिवाय पाल हालणार नाही. तुझं काय काढी तुझीचा अर्थ जेवढा असेल तेवढं तुझ्या कार्यात आहे आणि तू ते प्रदान कर आणि या जगाला सुखी कर. कारण का हे जग का दुःखात आहे, तर संसाराच्या मागे लागले म्हणून दुःखात आहे. कारण का दुर्गे दुर्गत भारी हा जो भारी असलेला संसार समुद्र आहे ना, तुझवीन संसारी. तुझ्याशिवाय या संसारात सुख मिळणार नाही. तुझवीन संसारी त्याचं खरा असं सांगते. अनाथ नाथे अनाथावर कृपा कर, अनाथावर दया कर, अनाथाला त्या स्वरूपाला ने, अनाथाला त्या सुखाची प्राप्ती करून दे. अनाथ नाती आंबे करुणा विस्तारी. त्या करुणेचा दयेचा विस्तार कर. दयेचा म्हणजे प्रेमाचा विस्तार कर आणि प्रेमाने जग फुलून लावली तुझ्या भक्तावर पूर्ण कर. जो भक्त नवरात्रामध्ये उपास करतो, आई अंबिकेचा उदय करतो, तर त्याच्या घरावर प्रेमाची फुलं पडतात. कुणाच्या नवरात्रामध्ये 9 दिवस देवीचा उत्सव करतो आणि नाही उपास झाला ना तर त्यांनी प्रवचन आहे आणि तो काय लागते ती साहित्य आणा त्याच्यावर पावडली त्याला उपासनी करायची. नवरात्रामध्ये 9 दिवसाची सेवा करणे हे नवरात्राचा उपास आहे. 9 दिवस सगळ्यांनी, आता माझा टाइम संपला, मी त्याला काही करू शकत नाही. तुम्हाला 7चा टाइम दिलेला आहे, तिथे 7ला यावं लागतं बरं का. 7चा टाइम आहे. 7:30ला इथं येऊन सगळे थांबले तर प्रवचन. मी तुमच्यासाठी वेळ घ्यायला रिकामी नाही. मला दुनियाला आरतीवरच प्रवचन. ते बी 9 दिवस आहे. दोन्ही जागी आरती चालू. तुम्हाला सांगतो, म्हणून सगळ्यांनी आपली जेवढी साधक आहेत तेवढी या, पण कंप्लीट 5:45 तरी करा. 7 म्हणजे 7 प्रवचन हो. 6:30ला तर 5:45ला हरेराम चालू हो. 7ला महाराज दर्शन बोला, याची दक्षता घ्या आणि मला तिकडे जाऊन 8:30ला प्रवचन. आता किती वाजल्यात? 8:15. 15 मिनिटं राहील. तर आता आपण काय करू? ज्ञानोबराय म्हणतात, म्हणून जग न्याते फिरते बोलू जाता अज्ञानवादाची फुलली होती जाती वाचे. म्हणून ज्ञानोबराया म्हणतात, तर माऊली ज्ञानोबराय म्हणून लागले असं नाही. तर म्हणून तर परमार्थ मनुष्याने कमी बोलत जावं. जो परमार्थ करतो वायफळ जागी बोलू नये, वायफळ ठिकाणी बोलू नये. आणि वायफळ जागेलाच माणसं दात काढायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये जायचं नाही. बोलायचं असेल तर हरी बोला गाता, हरी बोला खाता, उठता बैसता हरी बोला, हरी बोला जनी, हरी बोला विजनी. ऐका नाही, सगळं सर्व ही कार्य करता हरी बोला. याच्या वाचून दुसरं काही बोलू नका. आणि नवरात्रामध्ये तर काहीच बोलायचं नाही, फक्त भगवंतासाठी बोलायचं.
देवीसाठी बोलायचं, अन्यतासाठी त्याग, अन्यासाठी व्रज. म्हणून बोलणार तर आसनावरच बोलणार, आसन सोडून गेल्यावर बोलणार नाही. खरं का? तुम्हाला नम्र विनंती, उद्या 7 वाजता या. 7च्या आधी येऊन बसा. आता प्रवचन संपलं, मला तिकडे जायचं आहे. त्याच्यासाठी आजचा दिवस थोडक्यावर आहे. काय झालंय? दुर्गे दुर्गधारी सुधवीन संसार, एवढंच झालंय. आता तुम्हाला 8 दिवसामध्ये तुम्हाला ही आरती पूर्ण करून सांगतो, पण ध्यानात ठेवून ऐका बरं का. तुम्हाला परत ही आरती ऐकायला मिळणार नाही, बरं का. झालेली सेवा श्री गुरुच्या चरणी, ज्ञानोबरायाच्या चरणी, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरणी, आणि तुम्ही आई जगदंबेच्या चरणी, आणि सर्व बसलेल्या साधकांच्या चरणी. कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज. आता होता परस्परी करून मैत्र जीवांचे शांती जाओ, विश्वस्व धर्म सूर्य पाहो, देवांची लतोची लावो, प्राण जातो वर्षेत सकळ मंगळे, विश्वार निष्ठांची मांदियाळे, अनवरत्व भूमंडळी भेटू तया उदा, चेतना चिंतामणीची गाव, भूल जिथे हरणाव शांती, चंद्रमेली अलंकार, मार्तंडी सापहिना, ते सर्वाई सदा सज्जनाची होणार सर्व सिद्धी, पूर्ण होऊन ती भविंजा देवी आकंदित, आणि विशेष दुःखी द्रष्टाद्रष्ट होवाली, वेद म्हणे श्री श्री राव हा वैलान धाव, विज्ञान देव सुखया, विज्ञान देव सुखया. हरि ओम. शांती शांती. सदा सर्वदा योग तुझा घडावा, विवेकारणी माता पडावा, देशू नको नवंता अनंता, रघुनायका मागणे ही आता. जय जय अंबाबाईच्या नावानं.